शकतो, आम्हाला परवानगी आहे, असे ते उत्तर देत आहेत. तर नेमकं तुम्ही कसं बघताय? कारण जो जनरल बॉडीचा ठराव आहे त्यावेळेस तुम्ही तिथं होता 2016ला, तुम्ही महासभेत पण होता, तर असे काही ठराव झालेले आहेत का? असं आहे, हिंदी सांगू? नाही नाही मराठी मराठी पहिले. आताच मी तुम्हाला बोललो, नाशिक महापालिकेमध्ये आज जो कारभार चाललाय अतिशय आंधळं दळतय, कुत्रपीठ खातोय. अख्खे नाशिककर 50 लाख लोकसंख्येचा नाशिक जिल्हा आहे, पूर्ण जिल्हा विरोधात आहे. तर झाडं तोडू नका. अहो, साधू संतांनी जे पहिले अरण्यांमध्ये हजार 500 जेव्हा 1 लाख वर्ष वय होतं ना माणसाचं, तेव्हा हजार वर्ष तप केलेले झाडांखाली. साधू संत कशाला म्हणतील झाडं तोडा? हा सिंहस्थ कुंभमेळा करा, कोणाचा विरोध नाही, आतापर्यंत कोणी विरोध केलेला नाही. पण जो बोलेल का हे लोक त्याला त्रास देतात. परंतु आम्ही आडामासाचे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावरले कार्यकर्ते, आमची विनंती आहे सगळ्यांना का नका तोडू झाडं. तुम्ही तुमचा आपला सिंहस्थ कुंभमेळा करा, पण झाडं तोडू नका. आज जे मार्किंग सुरू झालं आहे, जे 3 आखाडे होते मुख्य, त्यांच्यासाठी टीपीनी म्हणजे टाउन प्लॅनिंग वाल्यांनी मार्किंग केले, त्याच्यात स्पष्ट दिसतंय की जे माई सबचा प्लॅन होता त्यानुसारच हे मार्किंग सुरू झालंय. तर कुठेतरी माई सबची ही तयारी सुरू झालेली दिसते. 100% यांना 220 का 22 कोटी रुपये मंजूर पण झालते. यांना खूप मोठा 33 वर्षाच्या करारावर एका बिल्डरला ही जागा द्यायची होती. हे सगळं उघडं झालेलं आहे. आता भाऊनी मागं विचारलं 15,000 झाडं. अहो, कशाला 15,000 झाडं? ते लावा, तुम्हाला आणायचे, पण हे तोडू नका. चांगले 15,000 झाडं आणले, 15 लाख आणा. अजून तुम्हाला एक आठवतं का पत्रकारांना? 33 कोटी झाडं महाराष्ट्रामध्ये मला वाटतं मुनगेटी वाराने लावले होते. दाखवा बरं 33 कोटी झाडांमध्ये 33 झाडं जिवंत महाराष्ट्रात. करा ना ती चौकशी. 33 कोटी काही नाहीये. हे सगळं यांना दादागिरी करून काम करताय. अण्णा 70 ट्रकांद्वारे आज हजारो झाडं या फाशीच्या डोंगरावरती लावण्यासाठी आणण्यात आलेले आहेत. असंच वक्तव्य आज सकाळी गिरीश महाजन यांनी केलं की आज ते या ठिकाणी 70 ट्रकांद्वारे हजारो झाडं या ठिकाणी येत आहेत. टप्प्याटप्प्याने ते 15,000 झाडं लावण्यात येणार. अहो, 70 लाख आणा, नुसते 15,000 नाही. तुम्ही सगळ्या नाशिक मध्ये जिल्ह्यामध्ये झाडं लावा, पण हे तोडू नका. यालाच विरोध आहे जनतेचा. मी एकट्याचाच नाही, मी तर विरोधकच माणूस आहे. ते म्हणणार आहे ते विरोधक आहे म्हणून विरोध करतायत, पण नाशिक मधला प्रत्येक नागरिक बोलतोय तोडू नका. अहो, एकदम एका शब्दात नाही तोडलं पाहिजे.